Hallelujah. Praise the Lord, brothers and sisters. Greetings to you in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. हार्वेस्ट टाइम चर्च में आपका बहुत बहुत स्वागत है। हमें बेहद खुशी हो रही है आपको ये बताते हुए कि प्रभु इन दिनों हमें बहुत आयत से इस्तेमाल कर रहा है। चर्च के फाउंडिंग पास्टर एलिस्टर वेगस को प्रभु अलग अलग प्लेटफॉर्म पे अलग अलग मीटिंग्स के द्वारा बहुत आयत से बड़ा सामर्थ के साथ इस्तेमाल कर रहा है और लोगों का जीवन बदल रहा है। ऐसा ही एक मीटिंग हुआ था 21 फरवरी 2020 को चेंबूर में, जिसे कि ख्रिस्त प्रकाश चर्च ने आयोजन किया था। उस मीटिंग में लोगों का जीवन बदला, लोगों ने प्रभु यीशु को स्वीकारा, उनके जीवन में आश्चर्य कर्म हुआ। अगर आप भी हमारे साथ कोलैबोरेट करना चाहते हैं, अगर आप भी हमारे साथ पार्टनर करना चाहते हैं, अगर आप पास्टर को इस प्रकार की मीटिंग के लिए बुलाना चाहते हैं, तो हमारे साथ स्क्रीन पे दिए गए ये नंबर्स के द्वारा कांटेक्ट करिए। हमें बेहद खुशी होगी आपके साथ मिलकर प्रभु का राज्य को आगे बढ़ाने के लिए। आइए इस वीडियो को पूरा देखते हैं और हम डेफिनेटली इससे आशीष पाएंगे। गॉड ब्लेस यू। यीशु तुमच्याकडे बघत आहे। यीशु तुमचे प्यार करता है। यीशु तुमच्याकडे बघत आहे। कोणी आपको छोड़ देगा? जग तुम्हाला सोडून देईल। यीशु छोड़ना है। यीशु कधी सोडणार नाही। हमारे पड़ोसी से बोलिए, बाजूला म्हणा, यीशु कभी छोड़ना नहीं। यीशु कधी सोडणार नाही। बोलिए बोलिए बोलिए, यीशु कधी सोडणार नाही। यीशु कभी छोड़ेगा नहीं। यीशु कधी सोडणार नाही। संसार के अंत तक साथ रहेगा। आणि युगाच्या अंतापर्यंत सोबत राहील। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। दुनिया बदल जाएगा, दुनिया बदलेल, यीशु बदलेगा नहीं। यीशु बदलणार नाही। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, हमारा यीशु। आपला येशू। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। He will never leave you, he will not forsake तो you. कधी तुम्हाला सोडणार नाही, कधी तुम्हाला So when सोडणार the नाही। wind is coming against you, जेव्हा वादळ तुमच्या विरुद्ध when the येतं, problems are coming against you, जेव्हा समस्या तुमच्या विरुद्ध These येतात, problems, if you're a believer, it is not coming to destroy you. जर तुम्ही विश्वासू असाल तर ती समस्या तुमचा नाश करायला आली नाहीये। Bible tells us in the book of Ecclesiastes बायबल सांगतो सभोपदेशामध्ये 7 and verses 14, आणि 7:14 मध्ये, it says, in good times give glory to God, चांगल्या वेळी देवाला गौरव द्या, but in times of trouble पण संकट समयी consider. आणि संकट समयी विचार करा। Praise the Lord. हालेलुया। When difficult time comes, कठीण समय येतो, God speaks to us, God trains us, develops us only in times of trouble. आणि जेव्हा संकट समय असतो तेव्हा प्रभू आपल्याला धाडस देतो, धैर्य देतो, तयार करतो। Praise the Lord. कितने लोगों को समझ में आ रहा किती लोकांना कळतंय? है? In Psalms 119, स्तोत्र 119 verses 71, 71 मध्ये King David says, तिथे दावीद राजा it is म्हणतो, good for me that I was afflicted. मी त्रासातून गेलो हे माझ्या चांगल्यासाठी होतं। Praise the Lord. हालेलुया। जब हम पीड़ित होते हैं, जेव्हा आपण त्रासात वो जातो टाइम पे हम रोते। आपण तेव्हा रडतो। See, nobody feels happy when you're going through problem. आणि मग कोणी असं म्हणत नाही मला त्रास आलाय, मी खूप आनंदी आहे। त्रास में हम सब रोते हैं, त्रासामध्ये आपण सगळे रडतो, लेकिन त्रास हमेशा के लिए नहीं होता है. पण त्रास हमेशासाठी नसतो। Praise the Lord. हालेलुया। जब वादळ आता है, जेव्हा वादळ येतो हमेशा के लिए नहीं आता है. कायमसाठी नाही येत। Are you getting it? कळतं It तुम्हाला? is only for a time, for a moment. थोड्या वेळासाठी वादळ येतो ये सब टाइम निकल जाएगा. आणि ही वेळ निघून जाईल। Amen. Hallelujah. But जब तुम आगे चलोगे, जसं तुम्ही पुढे चालाल, जीवन में जब आगे बढ़ोगे जेव्हा तुम्ही त्याच्यातून पुढे जाल, और जब पलट के देखोगे जेव्हा तुम्ही मागे बघाल और बोलोगे आणि म्हणाल अच्छा हो गया, चांगलं झालं, वो त्रास मेरे जीवन में हो. तो त्रास माझ्या जीवनात आला। Amen. Hallelujah. क्योंकि वो दिन की वजह से त्या दिवसामुळे आज मैं कुछ बन गया हूँ. आज मी कोणीतरी बनलेलो आहे। Praise the Lord. Hallelujah. How many of you are there with me? किती लोक माझ्या सोबत Who आहेत? can say, good, I went through difficult times. किती लोक म्हणतात की मी चांगलं झालं, मी वाईट गोष्टीतून But गेलो, today, because of those evil days, पण त्या वाईट गोष्टीमुळे I am seeing good days. आज मी चांगले दिवस God पाहत आहे। has changed my Hallelujah. life.
येशूने माझे जीवन God बदललं. has prepared me. देवाने मला तयार केलं. God has strengthened me. देवाने मला शक्ती दिली. Amen. हालेलुया. But if we are a believer, जेव्हा तुम्ही विश्वासू असता we must remember Romans 8:28. आणि रोमकारसपत्र 8:28 आपण All लक्षात ठेवलं things पाहिजे. work together for good. सर्व मिळून चांगलं झालंय. Said everything works for my good. बोला सर्व काही माझ्या चांगल्यासाठी होतं. All things work together for good. सर्व गोष्टी मिळून माझ्यासाठी चांगलं होतं. हालेलुया. All things का मतलब क्या है? सगळ्या गोष्टी मिळून म्हणजे काय? खाली अच्छा दिन क्या? फक्त चांगले दिवस नहीं, बुरे दिन भी, वाईट दिवस तकलीफ का टाइम भी, त्रासाचा समय प्रॉब्लम्स जब हमारे जीवन में आते हैं, समस्या जीवनात येतात तेव्हा क्योंकि तुम प्रभु पे विश्वास करते हो, तरी पण तुम्ही परमेश्वरवर जब विश्वास करता. त्रास आपके जीवन में आता है, जेव्हा त्रास तुमच्या जीवनात येतो, परमेश्वर के पास इतना सामर्थ्य है, परमेश्वराकडे एवढा वो सामर्थ्य आहे, त्रास को भी बदल के तुम्हारा फायदे के लिए बना जो देता है. त्रासाला बदलून तुमचा फायदा बनवतो तो. हालेलुया. हालेलुया. Give a mighty clap for my Jesus. जोरदार टाळी वाजवा प्रभूसाठी. Everything works for my good. आणि सर्व मिळून सब माझ्यासाठी कुछ, सब चांगलं. कुछ, सब कुछ, सब कुछ. सगळं 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 Everything, everything. सगळं काही मिळून. बोलिए everything. बोला सर्व काही मिळून. सर्व खाए सर्व काही मेरे भलाई के लिए. माझ्या भल्यासाठी होतं. Amen. हालेलुया. कितने लोग मेरे साथ हैं? किती लोक माझ्या सोबत आहे? Praise the Lord. हालेलुया. जब त्रास आएगा जेव्हा त्रास येते तो रोना नहीं, बोला प्रभु इतना त्रास क्यों मेरे जीवन में? मग रडायचं नाही, प्रभू कुठे आहेस, एवढा त्रास काय? बोलना ये त्रास जो है मेरा अच्छे के लिए होगा. हे त्रास माझ्या फायद्यासाठी असतो. प्रभु मेरे साथ है, प्रभू माझ्या सोबत आहे, मुझे कभी छोड़ेगा नहीं. मला तो कधी सोडणार नाही. Amen. हालेलुया. So when the problems are real, जेव्हा खऱ्या समस्या खऱ्या असतात we need a real God. मग आपल्याला खरा देव पाहिजे. Amen. Hallelujah. Nobody in this world can ever walk on the waters. आणि मग ह्या जगामधला कोणी व्यक्ती पाण्यावर चालू शकत But नाही. the Bible tells us in Psalms 89 verses 9, पण स्तोत्र संहिता 89:9 मध्ये वहां पर ऐसा लिखा है तिथे असं लिहिले that he rules And reigns over the waves of the sea. आणि मग समुद्राच्या लाटांवरती तो राज्य करतो. Praise the Lord. हालेलुया. समुद्र के जो लाट है उसके ऊपर राज करने वाला और उसको शांत करने वाला परमेश्वर है. आणि समुद्राच्या लाटांवरती राज्य करणारा, त्यांना शांत करणारा माझा परमेश्वर आहे. In Isaiah 51 verses 15 he says, आणि यशया 51:15 मध्ये बायबल सांगतो, I am the Lord your God. मी तुझा देव परमेश्वर I आहे. am the God who divided the Red Sea. मी परमेश्वर आहे ज्यांनी तांबडा समुद्र दुभागला. When the waves were still there rolling. जेव्हा लाटा राज्य करत होत्या. उसका मतलब क्या है मालूम? याचा अर्थ काय? आपको मालूम कुछ लोग जो क्रिटिक्स होते हैं, बाइबल के क्रिटिक्स है, आणि स्कॉलर्स, उन लोग ये कहते हैं कि जहां से इजराइल ने लाल समुद्र पार करके बाहर निकले थे, वो कहते हैं कि वहां पे पानी बहुत कम था. आणि मग बायबलचे जे विद्वान आहेत ते म्हणतात जेव्हा ही लोक तांबडा समुद्र पार करून गेले तेव्हा गुडघ्यापर्यंत पाणी होतं. पानी बहुत कम था उधर. कमी पाणी होतं. तो ऐसा बहुत बड़ा मिरेकल नहीं हुआ. मग तो एवढा मोठा चमत्कार नाही. वो एरिया में पानी कम था, इसलिए द पीपल ऑफ इजराइल केम आउट. आणि पाणी कमी होतं ना म्हणून इस्रायल लोक बाहेर आली तिथून. अगर ये सच है जर हे सत्य आहे तो ये इससे भी बड़ा मिरेकल है, मग तो याच्यापेक्षा मोठा चमत्कार क्योंकि आहे. इतना सा पानी के अंदर पूरा इजिप्ट का सेना को प्रभु ने डुबा दिया. आणि एवढ्याशा पाण्यामध्ये जे मिस्र देशाची सेना आहे त्यांना प्रभूने बुडवलं. Praise the Lord. हालेलुया. See, ये क्रिटिक्स लोग हमेशा कुछ ना कुछ गलत बोलते रहेंगे, आणि हे टीकाकार लोक काहीतरी वेगळं बोलत राहणार. लेकिन यहाँ पे बाइबल में लिखा है पण इथे बायबल मध्ये लिहिलंय वहां पे समुद्र में वेव्स थे. आणि समुद्रामध्ये लाटा होत्या. Praise the Lord. हालेलुया. समुद्र भरा हुआ था, समुद्र भरलेला होता. सामने समुद्र था, पीछे फैरो था, समोर समुद्र होता, मागे फारो होता. और परमेश्वर कहता मैंने मेरे सामर्थ्य से परमेश्वर म्हणतो मी माझ्या मैंने सामर्थ्याने समुद्र को दो भाग दिया मी त्या समुद्राला और दुभागलेला आहे सूखा रास्ता बनाया तुमको बाहर निकलने के लिए. आणि मी त्याच्यामधून सुका रस्ता बोलो बनवला. हमारा परमेश्वर बड़ा परमेश्वर है. आमचा परमेश्वर चांगला माय गॉड इज अ मोठा. बिग गॉड. माझा देव मोठा देव आहे. समुद्र के ऊपर चलने वाला प्रभु है, समुद्रावर चालणारा माझा परमेश्वर लाटों आहे. के ऊपर राज करने वाला प्रभु है. लाटांवरती राज्य करणारा माझा परमेश्वर Praise the आहे. Lord. हालेलुया. जोब 38 वर्सेस 11 के अंदर लिखा है योग 38:11 मध्ये
दिलेलं आहे. परमेश्वर ने एक ऐसा बाउंड्री लाइन डाला है परमेश्वराने एक मर्यादा घालून दिली और समुद्र से कहा, आणि समुद्राला म्हटलं, समुद्र तू कितना भी गुस्से से आएगा, समुद्रा किती तू रागात लेकिन येशील, मैं तुमको ये मर्यादा दे रहा हूँ, पण ही मर्यादा तुला घालत आहे. इसके आगे तो कभी आएगा नहीं. याच्या पुढे तू कधी 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 येणार नाही. Hallelujah. हालेलुया. It says like this over there. आणि तिथे म्हटलेलं आहे, Thus far shall you come. आणि खबरदार याच्या पुढे येशील. Thus far you shall come and not further than this. आणि याच्या पुढे तू येणार नाही, इथपर्यंतच येशील. Praise the Lord. Hallelujah. कभी आप समुद्र के पास जाएंगे समुद्राकडे जवळ तो जा आप देखिए कभी कभी एक एक लाट जो what you call the waves are so ferocious. आणि मग लाटा एवढ्या मोठ्या असतात, भीती वाटते They come with great power. आणि मोठ्या सामर्थ्याने ती But लाट as they येते. come near that line, मग जेव्हा ते मर्यादेकडे येते suddenly they calm down आणि मग अचानक शांत होते, मागे जाते and go back. आणि मग मागे निघून जाते. कितने लोग ने देखा है? किती लोकांनी You बघितलं know why? का माहितीये? God has put a limit over there. परमेश्वराने तिथं मर्यादा घातलेली Give a आहे. mighty clap for my Jesus. माझ्या देवासाठी जोरदार टाळ्या वाजवा. He is the God who rules over the waves and over the storm. आणि तो असा परमेश्वर आहे, तो वादळावर राज्य करतो, लाटांवर राज्य Praise the करतो. Lord. हालेलुया. बोलो मेरा प्रभु महान है. बोला माझा प्रभू महान आहे. My God is a big God. माझा देव मोठा आहे. Praise the Lord. हालेलुया. If your God is a big God, जर तुमचा देव मोठा stop आहे, asking for small things. मग छोट्या गोष्टी मागणं थांबवा, Ask big things. मग मोठ्या मोठ्या गोष्टी मागा. Praise the Lord. हालेलुया. You know, recently in our church, आपल्या चर्च मध्ये हल्लीच a few months back, काही महिन्या पहिले one sister started coming to our church. एक बहीण चर्चला यायला लागली Her faith increased in the Lord. आणि प्रभू मध्ये तिचा विश्वास वाढला. One day when she went home, एक दिवशी जेव्हा ती घरी आली, the house was locked from from inside, sorry. सॉरी घर आतून बंद होतं She was knocking on the door. आणि ती दरवाजा ठोकत होती. No answer from inside. आतून काही उत्तर आलं The नाही. neighbors came शेजारी आले and they all started knocking on the door. आणि ते पण दरवाजा ठोकायला लागले. Nobody answering. कुणी उत्तर दिलं नाही They broke the door. आणि त्यांनी दरवाजा तोडला. When they broke the door, जेव्हा त्यांनी दरवाजा this तोडला lady saw her husband hanging. आणि ह्या महिलेने पाहिलं तिचा नवरा तिथं लटकलेला आहे. He hung himself. स्वतःला त्यांनी लटकवलं, फाशी घेतली. Everybody was shocked. सगळे घाबरले ना. This lady, ही महिला होती, she took a knife. ही सिस्टरने चाकू घेतला She took that stool and she stood on that stool. आणि ती स्टूल घेतला, उभी राहिली And she cut that rope from top. आणि जिथे नवरा लटकलेला होता ती रस्सी तोडली That man fell from top. आणि तो माणूस वरून खाली आदळला. Like a cloth, you just leave a cloth, he just fell like that. आणि जसं ती सोडलं ती खाली आदळला. This lady kept her hands on her husband आणि मग या सिस्टरने काय केलं, पतीच्या छातीवर हात ठेवला and she started praying. आणि ती प्रार्थना करायला लागली. All her neighbors told her, आणि तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं, what is this you're doing? ही तू काय करत आहे? Take him to the hospital. त्याला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये ने. She said, no, I will ती pray. म्हणाली नाही, पहिला मी प्रार्थना करणार. Many church people, for my church people are here. They know what I'm saying. अनेक लोक आमच्या चर्च मधले, त्यांना माहिती आहे मी काय म्हणत She आहे. went on praying. आणि ती प्रार्थना करायला She लागली. prayed and she prayed and she prayed. तिने प्रार्थना केली, प्रार्थना केली, प्रार्थना After केली some time, आणि काही वेळाने suddenly he started breathing. अचानक तिचा नवरा श्वास घ्यायला लागला. Hallelujah. हालेलुया. I want you to give a big clap for my माझी Jesus. इच्छा आहे तुम्ही जोरदार जोरदार When your जोरदार. problem is real, जेव्हा तुमची समस्या खरी असते, झूठ मूठ का खाना खिलाएंगे तो पेट नहीं भरने वाला खोटा है. खोटा जेवण दिलं तर पोट भरणार नाही. उसी तरह त्याच प्रकारे अगर आपका प्रॉब्लम सच्चा है जर तुमची समस्या खरी तो आहे, आपको मेरा सच्चा परमेश्वर पे भरोसा करना तर है. तुम्हाला माझ्या खऱ्या देवावर विश्वास ठेवायचा आहे. Amen. हालेलुया. And nothing shall be impossible. मग काहीही अशक्य असणार नाही. Nothing shall be impossible. काही अशक्य असणार नाही. This man started breathing. आणि हा व्यक्ती श्वास घ्यायला लागला. This man started breathing. हा व्यक्ती श्वास घ्यायला लागला. They took him and rushed him to the hospital. त्यांनी घेतलं, त्याला नेलं हॉस्पिटल मध्ये. One day they kept him under observation. एक दिवस त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं And doctor said nothing is wrong with him. आणि डॉक्टर म्हणाले याला काही Take झालेलं him and नाहीये, go. याला घरी घेऊन जा. Somebody shout hallelujah. कुणीतरी म्हणा हालेलुया. What a mighty God we ती serve. महान देवाची आपण सेवा करतो. समुद्र पे चलने वाला परमेश्वर मेरा समुद्रावर परमेश्वर चालणारा है. आपला परमेश्वर आहे. हालेलुया. 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 Amen. कुछ लोगों को कितना तकलीफ हो रहा है. किती लोकांना त्रास होत आहे, कितने लोग विश्वास करते हैं. किती लोक विश्वास कितने लोग जिंदा परमेश्वर में विश्वास करते किती हैं. लोक जिवंत देवावर
विश्वास ठेवतात. Amen. हालेलुया. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय. He is the same yesterday, today and forever. आणि परमेश्वर प्रभू येशू काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. जो चमत्कार प्रभु ने 2000 साल पहले किए, आज भी वो चमत्कार होगा. जे चमत्कार प्रभूने 2000 वर्ष पहिले केले तेच चमत्कार प्रभू येशू आज पण करेल. Praise the Lord. हालेलुया. John chapter 11 verses 40. 11:40 John. योहान 11:14 मध्ये लिहिले. Lazarus was dead 4 days. आणि लाजरस 4 दिवस होता झालेला मरून. He was put in the tomb. त्याला कबरेमध्ये ठेवलं. When Jesus came, जेव्हा येशू आला, Martha told him, मार्तेने त्याला सांगितलं, Jesus, येशू if you had to come little early, जर तुम्ही लवकर आला असतात, थोड़ा जल्दी आते, 2-3 दिन पहले आते, एक 3-4 दिवस आधी आले आज असते, मेरा भाई जिंदा होता. आज माझा भाऊ जिवंत असता. यीशु मनी मन में कहा, येशू मनातल्या मनात म्हटलं, मैं जानबूझ के लेट आया हूँ, मी जाणून बुजून उशिरा क्योंकि आलो. आज प्रभु का महिमा होने वाला कारण है. आज प्रभूची महिमा होणार Praise the आहे. Lord. हालेलुया. And Jesus ने कहा, येशू म्हटला, मार्था, मार्था, अगर तुम विश्वास करोगे, जर तू विश्वास ठेवशील. Praise the Lord. हालेलुया. John 11:40, आणि योहान 11:14, मार्था, मार्था मार्था, if you believe, जर तू विश्वास ठेवशील you will see the glory. तर तू देवाचा गौरव पाहशील. Amen. हालेलुया. You know क्या आंसर दिया उसने? मार्तेने काय उत्तर हाँ दिलं? प्रभु मालूम है, हो प्रभू माहित आहे, रिजर्वेशन का दिन होगा, पुनरुत्थानाच्या दिवशी वो होईल. टाइम पे सब जिंदा होंगे, वो टाइम पे मेरा भाई भी जिंदा होगा. त्यावेळी सगळे जिवंत होतील, माझा भाऊ पण See, जिवंत होईल. विश्वास है, विश्वास आहे, लेकिन sophisticated विश्वास है. पण एकदम सॉफिस्टिकेटेड विश्वास. See, our faith is very sophisticated. मग आपला विश्वास परिस्थितीनुसार बहुत- बदलतो. हाँ, परिस्थिती बदलली की विश्वास बदलतो. ऐसा फेथ रखने का. अभी आज हम फेथ का जब टीचिंग देते, the faith we teach, so much people get confused. आणि कधी कधी विश्वासावर सांगितलं लोक गोंधळात पडतात. प्रभु का वचन कॉम्प्लिकेटेड नहीं है. प्रभूचं वचन कठीण नाहीये, प्रेज द लॉर्ड. कॉम्प्लिकेटेड नहीं है, एकदम सादा है. साधारण बोलो, वचन. सादा है प्रभु का बोला, वचन. प्रभूचं वचन साधं आहे. वो सादा वचन के ऊपर विश्वास करना है. त्या साध्या सोप्या वचनावर विश्वास अगर ठेवायचा. तुम विश्वास करोगे, जर तुम्ही विश्वास ठेवा मेरा महिमा देखोगे. तर माझी महिमा पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उस दिन त्या दिवशी यीशु ने कहा, ये पत्थर जो रखा है इसको यहाँ से हटा दो. येशू म्हणाले ही धोंड आहे ती हटवा. वो पत्थर जो है हमारा अविश्वास है. जो दगड आहे ती आपला अविश्वास आहे. अगर तुमको चमत्कार देखना है, जर तुम्हाला चमत्कार you know, पाहिजे, when Jesus said remove that stone, Martha was the first one said, यीशु बहुत दुर्गंध आएगा अंदर से. आणि मग मार्था मरिया म्हटले असेल की दुर्गंध येईल, खूप वास येत असेल. यीशु बोला, निकालो वो पत्थर. येशू म्हणाला काढा ती दगड, चमत्कार होने वाला है. चमत्कार घडणार आहे. दुर्गंध नहीं आएगा, दुर्गंध येणार तुम्हारा नाही, भाई बाहर आने वाला है. तुझा भाऊ बाहेर येणार आहे. Hallelujah. हालेलुया. You will see my power. तू माझं सामर्थ्य बघशील. Amen. Hallelujah. I'm telling you, many people today are going to see God's power आणि today. मी तुम्हाला सांगतोय आज अनेक लोक देवाचं सामर्थ्य बघणार God आहेत. is going to fill you with His fire. आणि देव त्याच्या आगीने तुम्हाला भरणार आहे. Amen. हालेलुया. God is going to fill you with His fire. देव त्याच्या आगीने तुम्हाला भरणार आहे. Praise God. हालेलुया. Secondly, दुसरी गोष्ट, our eyes has to be on Jesus. आपली जी नजर आहे ना येशूवर असली पाहिजे. According to Hebrews chapter 12 इब्रीकरन्स पत्र 12 and verses 2, इब्रीकरन्स पत्र 12 आणि 2 मध्ये it says, look unto Jesus. आणि येशूकडे पहा लिहिले तिथे. Look unto Jesus, who is the author and finisher of your faith. येशू ख्रिस्त जो आपल्या विश्वासाचा उत्पादक आहे आणि पूर्ण करणार आहे. Amen. हालेलुया. Look unto Jesus. येशूकडे पाहता Believers, विश्वासू लोक, let your eyes be focused on Jesus, आणि तुमची जी नजर आहे येशूकडे असली पाहिजे, not on your circumstances. तुमच्या परिस्थितीवर नाही. Amen. हालेलुया. You have to focus on Jesus. तुम्हाला फक्त येशूकडे नजर As ठेवायची. long as your eyes are on Jesus, जोपर्यंत तुमची नजर येशूवर आहे you will walk a supernatural life. आणि तुम्ही अलौकिक जीवन जगाल. Peter was walking a supernatural walk पेत्र अलौकिक चाल चालत होता because his eyes were on Jesus. कारण त्याची नजर येशूवर होती. And the devil wants to distract you. आणि मग सैतानाला तुम्हाला विचलित करायचं Let me असतं. tell you one more thing. आणखी एक गोष्ट सांगतो, Who has chosen you? तुम्हाला कोणी निवडले, किसने तुम्हें बुलाया है? तुम्हाला कुणी निवडले, Who कुणी called you? पाचारण केले, कौन बुलाया तुम्हें? तुमच्यावर कुणाचं पाचारण आहे? यीशु ने बुलाया है. येशूने बोलवलं ना. Have God, our God has chosen us. देवाला आपण
आपण देवाला निवडले की देवाने आपल्याला निवडले? He has chosen you. त्याने तुम्हाला निवडले. Amen. हालेलुया. What a good news that is. मग ही किती चांगली If बातमी. he has chosen you, जर त्याने तुम्हाला he निवडले will make no mistake. आणि तो काही चुकी करणार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्रभु गलती नहीं करता है. प्रभू कधी चुकी करत अगर नाही. प्रभु ने मुझे चुना है जर प्रभूने मला निवडले तो उसका चॉइस करेक्ट है. पण त्याची निवड बरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. Jesus said nobody lights a candle and puts it under a covering. येशू म्हणाला कोणी मेणबत्ती लावून ती झाकून ठेवत नाही. बरोबर. बरोबर आहे की नाही? कोई है यहाँ पे ऐसा? कोणी आहे असा? Anybody lights a candle and covers it? कोणी मेणबत्ती पेटवतो आणि त्याच्यावर When झाकण do you ठेवतो? light a candle? When the sun is burning bright? आणि जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा लाईटला तुम्ही लावता का? No, we don't burn it when The the sun is there. आणि दिवसा उजेड असतो तेव्हा मेणबत्ती आपण पेटवत नाही. You light the candle when it is dark. जेव्हा अंधार असतो तेव्हा मेणबत्तीची गरज Praise the असते. Lord. हालेलुया. It means there is a purpose. म्हणजे काय? एक हेतू असतो. Purpose है. एक हेतू आहे. उसी तरह त्याच प्रकारे प्रभु ने तुमको लाइट दिया है. प्रभूने तुम्हाला प्रकाश You are दिला. like a candle तुम्ही त्या मेणबत्ती प्रमाणे and प्रभु ने वो कैंडल को लाइट लगा दिया. आणि प्रभूने ती मेणबत्ती पेटवली That is the anointing. आणि ते म्हणजे अभिषेक. 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 Praise the Lord. हालेलुया. ये अभिषेक क्यों दिया है प्रभु हा ने? अभिषेक का दिला ताकि प्रभूने? जो दुनिया अंधकार में है उनके सामने हम जाके कारण जी लोक उजाला करें. अंधकारात आहे तुमचा प्रकाश त्या लोकांना दिसेल. Praise the Lord. हालेलुया. Bible says no man is a fool to light a candle and cover it. आणि बायबल सांगतोय कोणी माणूस एवढा मूर्ख नाही जो मेणबत्ती पेटवतो आणि त्याला झाकून ठेवतो. Neither is your God a fool. आणि तुमचा देव पण मूर्ख नाहीये. Praise the Lord. Hallelujah. अगर प्रभु ने मुझे अभिषेक दिया है, जर प्रभूने मला अभिषेक दिलाय, अगर मैं कोने में जाके छुप जाऊंगा, जर मी कोपऱ्यात जाऊन लपून क्या बसेल, करेगा प्रभु मालूम? मग प्रभू काय तो करेल? अभिषेक ले लेगा. तो अभिषेक घेऊन क्या टाकेल. अभिषेक लेके कोने में बैठा है? अभिषेक करून काय करायचं मैं आहे? इसने अभिषेक दिया है मी त्याने अभिषेक ताकि दिलाय. रोड पे जाके लोगों को सुधारना. रस्त्यावरती जाऊन अंधकारात आलाय तो त्या सुवार्ता सांगेल. Praise the Lord. Hallelujah. You know, once when I was in Pune, जेव्हा मी एकदा पुण्यामध्ये many years होतो, ago, अनेक वर्ष पहिले one sister came to me. एक बहीण माझ्याकडे She आली. said, "Praise the Lord, ते Pastor." म्हणाले प्रेज द लॉर्ड We were on पास्टर. the road, आम्ही रोडवरती होतो. and she said, "Pastor, मेरे लिए pray करो." ते म्हणाले बाळासाहेब माझ्यासाठी She प्रार्थना was करा. carrying a bag. आणि तिच्याकडे एक पिशवी होती. She kept the bag to the side, पिशवी बाजूला ठेवली and she said, "Pastor, pray for me." आणि ते म्हणाले बाळासाहेब प्रार्थना We करा. were on the road. आम्ही रस्त्यावर होतो. I laid my hands on her. मी हात ठेवला प्रार्थना I said, "In करा. the name of Jesus." मी म्हणाले येशूच्या The नावात. moment I said that, ज्या क्षणाला मी the बोललो devil activated in her, सैतान तिथे कार्य करायला लागला and she started screaming and shouting. आणि ती ओरडायला लागली. By the time I opened my eyes, माझे डोळे मी उघडले, पूरा गर्दी, बाजूला पूर्ण मैं गर्दी. बीच में खड़ा था, पूरा गर्दी मेरे राउंड में था. मी मध्ये उभा होतो आणि आजूबाजूला गर्दी होती. मैं सब तरफ देखा मी ऐसा. सगळीकडे बघितलं. एक सिस्टर मेरे पास आई, एक बहीण माझ्याकडे आली. and she said, "Pastor, ऐसा प्रेम नहीं करने का रोड ती पे. म्हणाली पास्टर अशी प्रार्थना रस्त्यावर करू ऐसा नका. लोगों को चर्च में लेके जाओ, असं लोकांना चर्चमध्ये खिड़की बंद करो, दरवाजा बंद करो, खिडकी दरवाजे बंद फिर करा उसके कितना प्रे करने का करो." आणि मग त्यांच्यासाठी किती प्रार्थना करायची तेवढी करा. नहीं बोला, आप बराबर बोल रहे, लेकिन यीशु ने तो ऐसा नहीं किया. तुम्ही बरोबर बोलता पण येशूने असं केलं Praise the नाही. Lord. हालेलुया. यीशु रास्ते पे चलते चलते भूत को बाहर निकालते. येशूने रस्त्यावरती चालता चालता भूतांना Praise the बाहेर Lord. काढलं. हालेलुया. प्रभु ने मुझे अभिषेक दिया है. प्रभूने मला अभिषेक Say, दिले. God has anointed me. बोला देवाने मला अभिषेक God केले. has anointed me. देवाने मला अभिषेक So that दिले. I may shine for His glory. जेणेकरून त्याच्या गौरवासाठी आपण प्रभु ने मुझे चुना है. प्रभूने मला निवडले. Praise the Lord. हालेलुया. प्रभु ने मुझे चुना है. प्रभूने मला निवडले. God has chosen you. देवाने तुम्हाला And निवडले. if He has chosen you, जर त्याने तुम्हाला निवडले he will accomplish everything that he has planned for you. आणि जी तुमच्या जीवनात योजना त्याने ठेवली ती योजना तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. Praise the Lord. हालेलुया. God has chosen me. देवाने मला निवडले. He has appointed me. देवाने माझी नेमणूक केली. All that we need to do is to go out by faith. आपल्याला काय करायचंय? फक्त प्रभूवर विश्वास ठेवायचाय. विश्वासाने घराच्या बाहेर Keep पडायचं. our eyes upon him. आपली नजर येशूवर ठेवायची आहे. He is the author and finisher of our faith. आणि तो आपल्या विश्वासाचा निर्माण करता आहे आणि पूर्ण करणार आहे. Amen. हालेलुया. With the constraint of time, I will just go a little further. आणि वेळ कमी आहे, त्यामुळे मी पुढे जाणार Now, नाही. Peter, everything was trying to distract him. आणि मग पेत्राला प्रत्येक गोष्ट विचलित करत होती.
I want you to know one thing. माझी गोष्ट आहे, एक गोष्ट If God समजून घ्या. has anointed you, जर देवाने तुला अभिषेक दिलाय, God has chosen you, देवाने तुला निवडलंय, then the devil does not have the power to attack you directly. आणि मग सैतानाकडे सामर्थ्य नाही की तुमच्यावर डायरेक्ट हल्ला करावा. समझ में आ रहा है आप लोग? समजतं तुम्हाला? Because the devil cannot curse what God has blessed. मग देवाने ज्याला आशीर्वाद दिलाय, सैतान त्याला श्राप देऊ शकत कितने लोगों को नाही. समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? If God has appointed you, जर देवाने तुम्हाला अभिषिक्त the केले, devil cannot come against you. जर सैतान तुमच्या विरुद्ध येऊ शकत नाही, So what the devil does, मग सैतान काय करतो? he creates an atmosphere around you. मग तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती तयार I'll give करतो. you one more example. आणखी एक उदाहरण दे. In one of the parables, एका दाखल्यामध्ये Jesus said that a master sent his people to sow the wheat. आणि तिथे तिथे दाखला असा आहे की जो स्वामी आहे तो पेरणी करायला, गहू पेरायला लोकांना पाठवतो. And in the night, आणि रात्री the enemy comes शत्रू येतो and he sows tares. आणि तिथे तो निधन पेरतो. Now if he has the power to sow the tares, he also has the power to destroy the wheat. आणि मग निधन पेरण्याची जर शक्ती त्याच्यामध्ये आहे तर ते गहू पेरलेले तो पण नाश करू शकतो. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? सिंपल कैलकुलेशन है. सोपी गोष्ट आहे. अगर रात में अंधेरे में जाके वो निधन बो सकता है तो उससे इजी ये था की जो गेहूं ऑलरेडी बोया उसका नाश कर दो ना. आणि जे आधीच पेरलेले गहू आहेत त्याच्यावर बुलडोजर चालव, कशाला निधन पेराची गरज काय? लेकिन एक चीज मैं बोलना चाहता पण एक गोष्ट मी हूं, तुम्हाला जो सांगतो, प्रभु ने बोया है जो प्रभूने ज्याची पेरणी शैतान केली, डायरेक्टली उसको हाथ नहीं लगा सकता. सैतान त्याला हात लावू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा आपको? समजते तो तुम्हाला? क्या करता है वो? सैतान काय करतो? परिस्थिति को खराब करता है. परिस्थिती बदलून टाकतो. और हमारे विश्वासी लोग क्या करते हैं मग मालूम? आपले विश्वासू लोक काय यीशु करतात? के ऊपर नजर रखने से हम लोग परिस्थिति को देखते हैं. मग येशूवरची नजर हटवतो आणि परिस्थितीकडे जैसा तुमने नजर यीशु से हटाया बघतो. जशी नजर येशूकडून और हटवली, परिस्थिति की तरफ देखा, परिस्थितीकडे बघितलं, पानी में डूब जाओगे. मग डुबला पाण्यामध्ये. आमेन. हालेलुया. लेकिन हमें क्या करना है? आपल्याला काय करायचंय? परिस्थिति कितना भी खराब आने दो, परिस्थिती किती खराब होऊ दे, हमें परिस्थिति को देख के डरना नहीं है. आपल्याला परिस्थितीकडे बघून घाबरायचं हमको नाही. यीशु की तरफ देखना है. आपल्याला येशूकडे यीशु बघायचं. मेरा सामर्थ है, येशू माझं सामर्थ्य यीशु आहे. मेरा ताकत है. येशू माझी ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जैसा पीटर डूबने लगा, जसा पेत्र बुडायला लागला, उसने हाथ पैर नहीं मारा, त्याने हात पाय मारले उसने नाही, यीशु को आवाज दिया. त्याने येशूला आवाज दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हमें यीशु को आवाज देना है. आपल्याला येशूला आवाज द्यायचा. See, Peter was not drowned completely. आणि पेत्र पूर्ण डुबला नव्हता, डूबने वाला था. बुडणार होता. हम लोग डूब जाते फिर भी हम लोग बोलते नंतर बघो यीशु. लास्ट में यीशु के पास, डॉक्टर के पास, वकील के पास, सब करके एंड में बोलते ट्राई जीसस. आणि मग आपण काय समस्या आल्यावर काय डॉक्टरकडे जातो, वकिलाकडे जातो, काहीच झालं नाही मग येशूकडे जातो. बघो येशु पण काय केलं तर चांगलं, नाही केलं तर प्रेज द लॉर्ड. येशूने काय केलं तर बघूया, नाही तर प्रेज द लॉर्ड. सगळं प्रयत्न केला मी आता एकदा येशूचा पण प्रयत्न आणि केला. मग काही लोक म्हणतात चला ट्राय जीसस. ट्राई जीसस. येशूकडे प्रयत्न ट्रायल, सब ट्रायल लेते, सगळीकडे ट्राय करतात, इथे नाही लेकिन बरं कुछ वाटलं. होने से पहले, पण काही होण्याआधी, हाथ पैर मारने से पहले हात पाय मारण्याच्या आधी पीटर ने जोर से चिल्लाया यीशु. पेत्र म्हणाला येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वो आवाज देने तलक तो आवाज देईपर्यंत परमेश्वर का हाथ उसको पकड़ा, प्रभूचा हात त्याच्याकडे आला, उसको वापस त्याला बाहर किया. तिथून बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एंड उसके बाद त्यानंतर यीशु और पीटर दोनों चल के, because you see it is not written exactly in the Bible, but if you read between the lines you will understand that Jesus did not carry Peter, but Peter walked along with Jesus and stepped into the boat. आणि जर तुम्ही तिथे वचन व्यवस्थित वाचली तर तिथे येशूने त्याला खांद्यावर किंवा गोदीमध्ये घेतलं नाही, तर दोघे चालत तिथे चालले होते. Praise the Lord. हालेलुया. I want to tell you one thing. एक गोष्ट अजून सांगेन. See, drowning is a terrible thing. आणि बुडणं खूप भयानक गोष्ट आहे. Terrible thing. एकदम भयानक गोष्ट. हम कभी-कभी सुनते हैं ना, वो आदमी डूब गया, आपण म्हणतो ना तो माणूस बुडाला, वो कंपनी डूब गया, ती कंपनी डुबली, वो परिवार डूब गया, तो परिवार बुडाला, कोई कर्जा में डूब गए, कोणी कर्जात बुडलं, कोई फैमिली लाइफ में डूब गए. कोणी पारिवारिक See, जीवनामध्ये devil बुडाला. सबको डुबाने के पीछे लगा, सैतान सगळ्यांना डुबवायच्या मागे लागलाय, सबका जीवन नाश करने के पीछे लगा. सगळ्यांच्या जीवनाचा नाश करायला लागलाय. सबसे भयानक चीज है, सर्वात भयानक गोष्ट, सबसे भयानक शब्द है कि वो मनुष्य डूब रहा है. आणि सर्वात भयानक गोष्ट, बिजनेस डूब गया है. व्यवसाय बुडत आहे. So many people are committing suicide. अनेक लोक आत्महत्या करत आहेत. People are being drowned.
आणि लोक बुडत आहेत. कोई अपने प्रॉब्लम्स में डूब रहा है, कोई अपना व्यसना में डूब रहा है, कोई अपना पारिवारिक जीवन में डूब रहा है. कोणी समस्येमध्ये डुबतोय, व्यसनात डुबतोय, कोणी परिवारामध्ये डुबतोय. हमारे पास एक ही आसरा है, आपल्याकडे एकच आसरा आहे वो है यीशु. आणि ते म्हणजे येशू. वो है यीशु. देव आहे येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दूसरा कोई नहीं तुम्हें बचा सकता है. दुसरा कोणी तुम्हाला वाचू शकत सिर्फ नाही. यीशु तुम्हें बचा फक्त सकता है. येशू तुम्हाला वाचू शकतो. Praise the Lord. हालेलुया. Psalms 50 verses 15. स्तोत्रसंहिता 50:15 We will मध्ये read that verse. I'm going to pray for you now. आपण ते वचन वाचू आणि तुमच्यासाठी मी आता प्रार्थना करणार आहे. आणि संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. Thank you, Jesus. हालेलुया. Call me in the days of your trouble. तुझ्या संकट समयी तू मला हाक मार. संकट समय जब आता है, आणि जेव्हा संकटाची वेळ येते, when good times are there, जेव्हा चांगली वेळ असते, everybody will be dancing around you. आणि मग प्रत्येक जण तुमच्या आजूबाजूला नाचेल. Even your friends, even your enemies will become friends. आणि तुमचे शत्रू पण तुमचे मित्र बनतील. Even your enemies will disguise as friends and they will come around you. आणि मग शत्रू पण मित्र असल्यासारखं दाखवतील Good times. चांगल्या वेळी. But when bad time comes, पण जेव्हा वाईट समय येतो, bad time, जेव्हा वाईट समय येतो, even your friends will leave you. आणि तुमचे मित्र पण सोडून जातील. God is saying, देव म्हणाला, when bad time comes, जेव्हा संकट समय येतो, bad time, जेव्हा वाईट वेळ येते, when everybody has left you, जेव्हा सर्वजण तुला सोडून जातात, all those people who are dancing around you, जी लोक तुझ्या आजूबाजूला नाचत होती, the people that you were dancing around, आणि ज्या लोकांसोबत तू नाचत होता, you are running, मेरा दोस्त है, मेरा मित्र है, मेरा friend है, you are running behind them. आणि त्या लोकांच्या मागे, अरे हा माझा मित्र तिथे बोलवलंय, तिकडे बोलवलंय, When everybody has left you, जेव्हा सर्वांनी तुम्हाला सोडून दिले, nobody is there to help you. कोणी तुम्हाला मदतीला नाहीये, At that time, त्यावेळी lift up your eyes, तुमचे डोळे उंच करा look towards me, आणि माझ्याकडे बघा. call unto me, माझ्या नावाचा धावा कर and I will answer you. आणि मी तुला उत्तर देईन. Praise the Lord. हालेलुया. You know how we behave? आपल्याला माहित आहे आपण किती आशक्त आहोत, जब हम कैसा बर्ताव करते हैं, आपण कसं वागतो. समझो विकास ब्रदर, समजा मी, हम लोग मित्र हैं, आम्ही मित्र आहोत, लेकिन ये मुझे छोड़ के उसके दोस्त लोग के पीछे भाग रहा है. आणि मी पासरांना सोडून इकडे तिकडे फिरायला गेलो. अभी बुरा वक्त आ गया, आता माझ्यावर वाईट समय आले, सब दोस्त लोग ने छोड़ दिया. सगळ्यांनी मला सोडून दिलं. अभी बोलता अरे अपन पास्टर एलिस्टर कडे जाऊ परत, अरे ते माझ्या मित्राकडे जाऊ शकतो का, वापस मेरे पास आएगा. परत मी आलो त्यांच्याकडे, मैं क्या बोलूंगा उसको देख मग के? मी काय म्हणणार त्यांना, क्या रे आया क्या? आता बरोबर आला हा? ठिकाणावर, अभी क्या हो गए तेरे दोस्त लोग? आता कुठे गेले मित्र, जाना तेरे दोस्त के जा पीछे. ना मित्रांकडे, जा ना. बरोबर है, हम ऐसा बर्ताव करते हैं. वाईट समय असं बोलतो अभी ना. आया क्या? अभी याद आया मैं. आता अकल अभी ठिकाणावर तेरे आली. दोस्त लोग किधर है? आता तुझे मित्र कुठे गेले. प्रभु बोलता है, प्रभू म्हणतो, जब सबने छोड़ दिया, सगळे जेव्हा सोडून देतील, फिकर मत कर, काळजी करू नको, मेरे पास आ, माझ्याकडे ये, मैं तेरा मदद करूंगा. मी तुला मदत करेन. Give a हालेलुया. mighty clap to Jesus. जोरदार 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 टाळी वाजवा. Hallelujah. हालेलुया. When you call upon him, तुम्ही त्याचा धावा करा, he will answer you. तो तुम्हाला उत्तर देईल. Praise the Lord. हालेलुया. When he answers you, जेव्हा तो तुम्हाला उत्तर then you देतो, will know तेव्हा तुम्हाला कळेल only he is my God. फक्त तो माझा देव आहे. Bible says, then you will praise me. बायबल सांगतात तेव्हा तू माझी आराधना कर, उसके बाद तू मेरा आराधना करोगे. त्याच्यानंतर तू माझी आराधना करशील. Praise the Lord. Let us all stand up. चला आपण उभे राहूया, Praise the Lord. Let us all stand up. आपण सर्वांनी उभे राहू.